इथे खूप मोठा प्रसंग घडला आहे. हे बघा, या मोठ्या माणसाची चप्पल काढण्यात आलेली आहे. बाप रे. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. आता वाजले दुपारचे 12:45. आता आम्ही चाललो आहे पिकनिक करायला. त्याच्यात आम्ही सगळं भातुकली करायला. तर मग गाईज चला, आमचं लोकेशन तुम्हाला लवकरच कळवतो. कुठे चालली? मी सहलीला. फायनली आम्ही पोचलोय आमच्या लोकेशनवर. तर लोकेशन आहे खूप मस्त, जे की आमच्या नाशिकमध्ये आहे. तर आम्ही जिथे पोचलो आहे ते दरी मातोरी. मी आमच्या लोकेशनवर आलो आहे, दरी मातोरी देवस्थान. आता इथे आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. चला सगळ्यांनी हाय करा बरं. हाय करा, हॅलो करा. हा चला, हे पातीला घेऊन आले. हाय कर, हाय, हॅलो हॅलो. इथे आग लावण्याची तयारी. सगळं आणलं, पण नेमकं एकच गोष्ट विसरली, काडी पेटी. आग लागल्याशिवाय काहीच होत नाही. काय रे नंदू भाऊ, काहीच होत नाही. येस, आग लावल्याशिवाय काहीच होत नाही. काहीच होत नाही. त्यांचीच वाट पाहतोय. हे काम चालू झालंय, काय करावं आता, माचीसच नाही. भेटलं. दगड घासत घासत यांनी आग लावलेली आहे. इथं भक्कम मोठी आग लागलेली आहे. इथे भाज्या वगैरे कापताना इथे वादविवाद खूप मोठे झाले आहे. चाकू नसल्यामुळे हा जुगाड आहे आमच्या वहिनी साहेब करताय. आणि हे कशाने खरडताय बघून घ्या एकदा. वा 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 वा, नवीन प्रकार आहे. हे पातील्याच्या बुडाला माती लावायचं काम चालू आहे. पातेल्याच्या बुडाला माती लावणार आहे. इथं माती ओली करून मस्त पातेल्याच्या पिछवाड्याला लावलेली आहे. बुडाला नाही, पिछवाड्याला. इथे माती व्यवस्थित लावलेली आहे. मित्रांनो, हे पातीला काळ ना हो म्हणून याला माती लावण्यात येत आहे. हा, आणि आमची एकदम मस्त पैकी बिर्याणी बनणार आहे. हा बोल आता. लय भारी बिर्याणी बनवतो बरं का आमच्या काकू. एकदम कडक मध्ये दुकानच टाकायचं बाकी आम्हाला आता. आता पातीला ठेवलं आहे. आता हळू पातीला गोल गोल फिरवणार आहे. सुकवण्यात येते ती माती बुडाची ओली. ए अरे आपा, माझ्या खिशात दगड घालून राहिले. इथे पातीला ठेवलं आहे. हे सगळं कापलेलं आहे. ही आमची बायको बिचारी, आमची म्हणजे माझी बायको आहे. ते इथे भाजी टाकली आहे. जाळ अंदूर संगाट मीठ घे, थोडं मिठाची पुडी, पाणी पाकीची आता मीठ टाकता आहे. थोडस मीठ पाहिजेच. हे आमचे सुबीत दादा वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहे. आता इथे मीठाचा वापर कैऱ्यांना लावत आहे आणि मस्त आंबट आंबट कैऱ्या खात आहे. ही कैरी अशा पद्धतीने इथे भात रेडी झाला आहे. इथे आता आम्ही मसाले टाकतो आहे. फक्त मसाले नॉनव्हेजचे वापरतोय, बाकी सगळं व्हेजच आहे इथे. वा, असा व्हिडिओ काढायला व्हिडिओज काढतोय ना, ब्लॉग चालू आहे ना. एकदम एकदम मस्त पैकी भात रेडी आहे. एकदम आमचा राईस रेडी आहे. इकडे एकदम हे आता मेहंदीचं अच्छा. इकडे दोन पोरं बसलेले. अशा पद्धतीने खेकडे बघताय. खेकडे म्हणजे एकच खेकडा आहे. वा वा वा, किती छान खेकडा आहे तो. आमची व्हेज बिर्याणी आहे. त्याच्यातले पनीर दाखवता इथे मस्त एकदम भारी पनीर शिजलेले. वा वा, क्या बात आहे. सुगंध येतोय मस्त, सुंदर सुगंध. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. ही पडली आहे कोथिंबीर. हे पडलं आहे दही. मार्को फेक जरा. वा वा वा,
क्या बात है, मार के फेंकने का, साले धनिया को छोड़ने का वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. नाही. हे भाजीवाली, शिजून निघेल. भाजीवाली माझी बायको. हा फुल आहे. वा 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 वा, कोणाला भेटलं? आम्ही कांदा फ्राय करायचा. वा वा वा, ते असं सुंदर अशा मोठ्या मोठ्या भातात ठेवलेलं आहे. पद्धतीने इथे सगळ्या भाज्या पडलेल्या आहेत. तुला मेनू बनवून दाखव. मस्त एकदम. त्याच्यामध्ये काजू बदाम राहून गेलेले काजू बदाम रेडी झालेली आहे. फायनली नजर नाही लागो म्हणून लिंबू पिळणार आहे इथे. नाही अच्छा ठेवणार आहे. क्या बात आहे. परत 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 अशी इथं नजर काढली बिर्याणीची. ब्लॉग साठी हे कांदा कापताय, बघून घ्या. रडू येऊ नये म्हणून डोक्यावर पाणी येऊ नये म्हणून तिला 1 किलो कांदा असं दिलं तर असं. तर दरी माता देवस्थान माहिती बघूया. तर हे आपले दादा आहे, ते आपल्याला सांगणार आहे. बोला दादा. मी दरे माता समिती अध्यक्ष दरी. तर ही देवी आहे ही कमीत कमी 4 पिढ्यापासून इथं वास केलेला आहे ना. तर ही देवी 5 पावलं दरी गावातून 5 पावलामध्ये इथे येईल. तर या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की ही सप्तशृंगी आई ही एक दिवस वास केलेला असं पिढीत सांगत आहे. तर ह्या देवीला इथं नवसाला पण पावती ही देवी. पर्यटक आता भरपूर वाढले इथे पण. इथे क्वचित लोकांना माहिती आहे का हे दर्याई देवीचं मंदिर आहे. आणि गावापती पण मंदिर पण हेच मंदिर आहे. तर दरी गावाचं नाव हे दर्याई मातेपासून दरी गावाचं नाव पडलेलं आहे. तर ही दर्याई माता ही दरी गावापासून 5 पावलामध्ये इथं आलेली आहे. आणि इथं ही स्वयंभू आहे. स्वयंभू हो, मंदिर कोणी बनले, स्वतः बनवले मंदिर. झूम करून डायरेक्ट पायऱ्याच आहे. मंदिराकडे जाण्याचा पायऱ्यांचा रस्ता आहे, पायवाट आहे. नाशिकच्या लोकांना पर्यटन स्थळ माहिती नसेल तर त्यांनी आवर्जून भेट द्यावी. ही कमान आहे आणि इकडे मंदिर आहे. ह्या बाजूला इकडे पुढे मंदिर आहे. ते डोंगराच्या मध्यभागी मंदिर दिसतंय का? ते डोंगराच्या मध्यभागी मंदिर आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे इथलं. आणि वरती महादेवाचं मंदिर आहे, शांतता आहे. आणि वरती कुठलं मंदिर? महादेवाचं मंदिर आहे. वरती त्रिशूल लावलेलं आहे, वरती झेंडा आहे. आता आम्ही चाललोय दरी मातोरीचं दर्शन घ्यायला. चला चला तर मग. ही आहे चिनू. चिनू हाय कर. चिनू दाखव, ती काठी दाखव. हाय कर, हाय कर. इथे 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 हाय. आता आपण कुठे चाललोय? देवाचं दर्शन घ्यायला. चला चलो म्हणा, चलो असं कर. चलो चलो बोल ना, बोल पहिले बोल. हा धर मग आता बोल. चल आता बोल, आता बोल. बोल चलो बोल. हा, चलो. फायनली दरी माता मंदिराच्या इथे आलोय. हा इथला नजारा. तुमची काय आता घरी जायची इच्छा नाही होत? इच्छा होती का तुमची? मग आता काय करायचं सांगा बरं. बसलोय की नाही? जेवायला बसलोय ना आपण. होमन हो. हा आता काय बनवलंय बरं सांग बरं. भातू बनवलंय. भातू दाखवायचा आपण यांना. ते या प्रकारे सगळे जेवायला बसलेले इथे. बघा वा वा काय दिसतंय. वा वा वा
क्या बात आहे. सगळे आता इथे जेवायला बसले. हा बोला, काय काय केलं, कोणी कोणी केलं, कसं कसं केलं, सांग बाई तू. फायनली आता आम्ही इथून निघणार आहे, कारण आम्ही खूप थकलेलो आहे. थकलेले का? चला मग घरी चलो. फायनली आम्ही तरी मातोरी देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहे. जे पण तिथे गेले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. आणि असेच अमेझिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.